नमस्कार, मी योगा इन्स्ट्रक्टर प्रिया जगताप. मेनोपॉज या काळामध्ये योग कसा अत्यावश्यक आहे हे आपण पाहणार आहोत. मेनोपॉज किंवा रजोनिवृत्ती हा स्त्रीच्या आयुष्यातील नैसर्गिक पण खूप महत्त्वाचा असा टप्पा आहे. यासाठी काही योगासनं केली जातात. त्याचबरोबर या काळामध्ये हॉट फ्लॅशेस, खूप जास्त घाम येणं, गरम होणं, यासाठी शीतली आणि शीतकारी असे प्राणायाम केले जातात. वजन नियंत्रणात ठेवणं सुद्धा या काळात खूप गरजेचं राहतं आणि सूर्यनमस्कार हे त्यासाठी खूप फायद्याचे आहेत. त्याचबरोबर या काळामध्ये सांधेदुखी, हाडांची घनता आहे ही खूप कमी होत राहते आणि म्हणून काही अगदी सूक्ष्म व्यायाम, हलका फुलका व्यायाम आणि हलकंसं स्ट्रेचिंग असं केलं तर स्नायूंची ताकद वाढली जाते, स्नायूंची लवचिकता चांगली सुधारली जाते. आणखीन एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मानसिक ताणतणाव या काळामध्ये खूप वाढला जातो. हा मानसिक ताणतणाव किंवा झोपेच्या तक्रारी सुद्धा वाढल्या जातात. या कमी करण्यासाठीच प्राणायाम आणि मेडिटेशन हे खूप गरजेचं आहे. मेनोपॉज हा प्रवास सुखाचा करण्यासाठी योग हा खूप फायद्याचा ठरतो.